तर हे माझ्या हातामध्ये आहे आता बोर्डिंग पास आणि आमच्या दोघांचे पासपोर्ट्स. तर या बोर्डिंग पासवर देखील थायलंडचा इमिग्रेशनचा स्टॅम्प लागलेला आहे. तर एअरपोर्टमध्ये आल्यानंतरची जी काही प्रोसेस आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. डिपार्चर केलं आम्ही. तिथे डिपार्चर करताना एक बरेचसे गेट्स होते, तर त्या गेट्समधून तुम्ही आतमध्ये येणार आणि त्याच्यानंतर आमची इंडिगोची फ्लाईट आम्ही बुक केली होती. तर ही फ्लाईट आम्ही पुण्यावरून PNQ डायरेक्ट बँकॉकला आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही थायलंडमध्ये लँड होणार. सो ही आहे इंटरनॅशनल फ्लाईट. तर या इंटरनॅशनल फ्लाईटसाठी एक वेगळे काउंटर्स राहतात जिथे आपण आपलं लगेज सबमिट करतो. तर इंडिगोची फ्लाईटचं तुम्ही काउंटर शोधायचं. त्याच्यामध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे दोन्ही काउंटर्स असणार. तर त्याच्यामध्ये तुमची जी फ्लाईट असेल, लेट सपोज तुम्ही आता पुण्यावरून बँगलोरला जाणार असेल तर ते डोमेस्टिकचं काउंटर राहील. आणि जर तुम्ही आता डिरेक्टली इंटरनॅशनल म्हणजे आउट ऑफ इंडिया जाता येतं, तेथे तुम्ही इंटरनॅशनल काउंटर्स शोधायचं आणि तिथे आपलं लगेज सबमिट करायचं. तर आम्ही लगेज सबमिट केलं. लगेज सबमिट करताना तुम्हाला तिथे थोडीशी इमिग्रेशनची प्रोसेस पण असणार आहे. तर लगेज सबमिट करताना ते तुम्हाला तुमचं तिकीट, तुम्ही कुठे राहणार आहात, तर त्याचे डिटेल्स, एक कन्फर्म बुकिंग जर तुमच्याकडे हॉटेलचे असेल तर वेल अँड गुड. तर ह्या गोष्टी आणि प्लस TDAC, जसं की आपण थायलंडला जातो आहे तर थायलंड डिजिटल अरायव्हल कार्ड असतं, त्याला आपण शॉर्टमध्ये TDAC म्हणतो. हे मस्ट आहे आणि व्हेरी मच इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. ते मिस नाही करायचं जर तुम्ही थायलंडला जात असाल तर ते एक TDAC त्यांना शो करायचं. आणि त्याच्यानंतर तुमचं लगेज तुम्ही सबमिट कराल आणि जसं की सबमिट झालं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की तुमचं असं लगेज सबमिट झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला अलाव केलं फॉर द इमिग्रेशन प्रोसेस. तर इमिग्रेशन प्रोसेसमध्ये इट्स अ सिम्पल प्रोसेस. परत एकदा तुमचे पासपोर्ट्स वगैरे चेक केले जातात. त्याच्यानंतर हे जे बोर्डिंग पास दिलेला आहे त्या बोर्डिंग पासवरती इमिग्रेशनचा स्टॅम्प लागलेला असतो. त्याच्यानंतर पासपोर्टवरती स्टॅम्प लागलेला असणार. तर ह्या गोष्टी तिथे चेक केल्या जाणार. प्लस तुम्ही कुठे राहताय, हॉटेल बुकिंग, कन्फर्म हॉटेल बुकिंग. तुम्ही लेट सपोज तुम्ही 8-10 दिवसासाठी जात असाल तर पहिले एक 3-4 दिवसाचं तरी ॲटलिस्ट तुम्ही त्यांना हॉटेलचं कन्फर्म बुकिंग दाखवायचं. हे कन्फर्म बुकिंग दाखवल्यानंतर आणि उरलेल्या काही 3-4 दिवसाचं जरी तुम्ही कन्फर्म बुकिंग नसेल तुमच्याकडे, तुम्ही पे केलेलं नसेल तिथे रेसिडेन्शियलमध्ये तरी चालेल. आणि जर केलेलं असेल तर वेल अँड गुड. तर आम्ही सध्या तरी नाही केलेलं कारण आमच्याकडे अजून तसा वेळ आहे. पण आम्ही बुक केलेलं आहे हॉटेल. तर पहिल्या 3 दिवसाचं आम्ही कन्फर्म बुक केलेलं आहे की ज्याची आम्ही पेमेंट पण केली. तर ते शो केलं. प्लस TDAC फॉर्म परत एकदा तिथे काउंटरला दाखवण्यात येईल आणि तुमचा एक लाईव्ह फोटो त्या ठिकाणी कॅप्चर केला जाईल. तर ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला परत काही गोष्टींचं परत एकदा चेक इन करावं लागेल. जसं की जर तुमच्याकडे तुम्ही पोर्टेबल बॅटरीज वगैरे ह्या गोष्टी, मोबाईल अशा गोष्टी किंवा मेटल्स वगैरे, तर ह्या गोष्टींचं परत एकदा तिथे चेक इन होणार. तर त्या चेक इनमध्ये मला एक थोडासा प्रॉब्लेम असा झाला की मी माझ्या मेकअप किटमध्ये पॉन्ड्सची पावडर नेत होती. तर ते तिथे डिटेक्ट झालं आणि दॅट इज नॉट अलाउडेड. मग ते असं कन्सिडर होतं की ही पावडर म्हणजे जस्ट लाईक अ ड्रग्ज आहे की काय. मग ते इट्स नॉट अलाउडेड कम्प्लिटली. तर त्यांनी ती पावडर काढली अँड इट वॉज बॅड फॉर मी. आणि माझ्या बोर्डिंग पासवरती एक स्टॅम्प पण त्यांनी दिला की अशी पावडर सापडलेली आहे. आणि तर त्याच्यामध्ये त्यांनी असा स्टॅम्प दिला आहे. तर हा असा आहे तो स्टॅम्प. तर तुम्ही काळजी घ्या की नेक्स्ट टाईम मे बी डोमेस्टिकला आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तर तिथे चाललं होतं, पण आता डोमेस्टिक नाही आहे, पण इंटरनॅशनल फ्लाईटसाठी थोडीशी स्ट्रिक्ट चेकिंग होते. तर या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. आणि त्याचबरोबर बॅटरीज, त्याच्यानंतर चार्जर्स वगैरे ह्या गोष्टी, मोबाईल या गोष्टींचं वेगळं चेक इन होतं तिथे. तर ते देखील तुम्ही क्लिअर करा. तर ते झाल्यानंतर आपल्याला पुढे सोडण्यात येतं जिथे की आपण लॉन्च ॲक्सेस घेऊ शकतो. आमच्याकडे 2 कार्ड्स होते, पण त्या कार्ड काही चालले नाही इथे, त्यांच्या क्रायटेरियामध्ये मे बी बसले नाही आहेत.
दॅट्स ओके. पण ठीक आहे. नाव इट्स ऑलमोस्ट 10:06 आणि आमची फ्लाईट आहे अजून 1 आवरने. तर वेट करतो आहे फ्लाईटचा आणि होपफुली वी विल एन्जॉय दिस फ्लाईट. फ्लाईटमध्ये काहीतरी खाऊन घेऊ. तिकीटसोबत आहे, इन्क्लूड आहे स्नॅक्स. तर होपफुली तेच डिनर समजू आत्ता. आणि फ्लाईट आहे ऑलमोस्ट 4 hour and 30 minutes आणि वी विल बी इन बँकॉक, थायलंड.